आपण शरीराकडे नेहमी एखाद्या मशीनसारखे बघतो, पण शरीर हे फक्त फिजिकल सिस्टीम नाही, तर ती एक मेमरी सिस्टीम देखील आहे. म्हणजे प्रत्येक अनुभव, प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना शरीरामध्ये साठून राहतात आणि जेव्हा त्या व्यवस्थित प्रोसेस होत नाही तेव्हा शरीर ते लक्षणांद्वारे सांगण्याचा प्रयत्न करते. मग ती डोकेदुखी असेल, शरीरात कुठेतरी वेदना होत असतील, ॲसिडिटी असेल किंवा इतर त्रास असेल. मग अगदी शरीरात दिसणारी छोटी छोटी लक्षणे देखील शरीर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. मग तो टिनिटसचा त्रास असेल, म्हणजे कानात सतत एक विशिष्ट आवाज येत राहणे. आज मी तुमच्याशी एक अशी केस शेअर करणार आहे ज्यामध्ये हा टिनिटसचा त्रास थांबवण्यासाठी औषधं नाही तर एक सत्य समजणं पुरेसं ठरलं. आणि हे सत्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. एक 40 वर्षांचा तरुण होता आणि तो 5 ते 6 महिन्यांपासून अतिशय त्रस्त होता. त्याच्या कानामध्ये सतत एक विशिष्ट प्रकारचा आवाज येत होता. याला मेडिकल लँग्वेजमध्ये टिनिटस असे म्हणतात. आणि यासाठी तो अनेक ठिकाणी ENT डॉक्टरांकडे गेला होता, पण त्याला फरक पडत नव्हता. शेवटी एका ENT डॉक्टरने त्याला सांगितले की यावर माझ्याकडे उपचार नाही आणि या आवाजाची तुला सवय करून घ्यावी लागेल. पण त्याच्यासाठी हे शक्य नव्हते, कारण हा त्रास फक्त कानापुरता मर्यादित राहिला नव्हता, तर त्याच्या पूर्ण आयुष्यावर त्याचा परिणाम होत होता. आणि यामुळे तो सतत नाराज राहत होता. घराच्या बाहेर जाणे त्याने बंद केले होते आणि घरामध्ये देखील तो एकटा राहत होता. आणि यामुळे तो खूप त्रस्त झाला होता. जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला एक प्रश्न विचारला की 5 ते 6 महिन्यापूर्वी अशी एखादी घटना घडली होती का की ज्यामध्ये तुला एखाद्या व्यक्तीचे शब्द मनाला खूप लागले होते किंवा ते विसरणे शक्य नव्हते. आणि मग तो सांगू लागला की 5 ते 6 महिन्यापूर्वी मी शहरातील एक व्यवसाय बंद करून गावाकडे आलो होतो आणि त्यावेळी तो त्याच्या एका मित्राकडे असताना सर्वांच्या समोर तो मित्र त्याला म्हणला की जर तू आपला पूर्वीचा पार्टनरशिपमध्ये असलेला व्यवसाय सोडून गेला नसता तर तू आज अपयशी ठरला नसता. आणि हे मित्राचे शब्द त्याच्या मनाला खूप लागले आणि सतत त्याच्या डोक्यामध्ये अपयशी ठरल्याची भावना निर्माण होत राहिली. आणि या घटनेच्या काही दिवसानंतर त्याला टिनिटसचा त्रास सुरू झाला. मी त्याला सांगितलं की तुझे कान व्यवस्थित आहे, पण तुझं मन ते शब्द अजून विसरू शकलेलं नाही. आणि जेव्हा त्याला त्याच्या त्रासाची आणि त्याला कारणीभूत असणाऱ्या घटनेची लिंक लावून दिली, त्याबद्दल त्याला अवेअर केलं, त्या क्षणी कानामध्ये आवाज येणं थांबलं. त्या क्षणी तो खूप भावूक झाला. त्यानंतर काही दिवस कानामध्ये आवाज येणं बंद होणं हे सुरू होतं, कारण काही ट्रिगर त्याला कारणीभूत होते. या ट्रिगरवर काम कसं करायचं हे मी त्याला शिकवलं आणि हळूहळू त्याचा त्रास कमी होत गेला. आणि बरोबर 1 महिन्यानंतर त्याने स्वतःचा नवीन हॉटेल व्यवसाय सुरू केला. आपण एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की शरीर कधीही रँडम प्रॉब्लेम देत नाही, त्यामागे काहीतरी अर्थ नेहमी असतो. आपले कान हे फक्त ऐकण्याशी संबंधित नाही, तर आपण काय ऐकतो आणि ते कसे प्रोसेस करतो याच्याशी संबंधित आहे. जेव्हा एखादा शब्द आपल्या मनाला लागतो, आपल्याला अपमान सहन होत नाही, आपण ते शब्द विसरू शकत नाही, तेव्हा मन ते शब्द रिपीट करत राहतं आणि त्याचं रूपांतरच टिनिटसमध्ये होतं. म्हणजे प्रत्येक वेळेला टिनिटस हा इमोशनलच असेल असं नाही, त्यामागे फिजिकल कारणं देखील असू शकतात. आणि त्यामुळेच हॉलिस्टिक ॲप्रोच हा खूप महत्त्वाचा आहे. जर या व्हिडिओमुळे आजाराविषयी आणि त्याच्या उपचाराविषयी एक नवीन इन्साईट तुम्हाला मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माइंड बॉडी हिलिंगविषयी जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.